की गावच्या प्रत्येक माणसाला, काय रे, काय म्हणतो, अशा पद्धतीने त्यांची बोलण्याची पद्धत होती. दादागिरी, अदबीनी बोलणं, आजीजीनी बोलणं किंवा दुसऱ्याला मान देऊन बोलणं हे त्यांच्या तत्वातच नव्हतं. कारण रयत ही गावची रयत मानत असत ते स्वतःला, आणि ते स्वतःला सार्वभौम असे सत्ताधीश समजत होते. अर्थात ते खरंही होतं, त्याच्यामध्ये खोटं काही नव्हतं. मग आता हे बाकीचे चार बंधू होते, की गणपती, नारायण, मारुती आणि कृष्णाजी, हे चार बंधू होते. ते हरी पाटलाला असं म्हणायला लागले की हरी, तू त्या जोगड्याला घाबरतोस का? काही केल्या तू आता त्याला नावं ठेवत नाहीस, त्याची हेटाळणी करत नाहीस, आम्ही ज्या खोड्या काढतो त्याच्यात तू सहभागी होत नाहीस. असं काय बाबा तुला त्या जोगड्याची भीती वाटते की आता तू त्याच्या बरोबर हे असले काही उद्योग करत नाहीस म्हणून? हरी पाटील सुज्ञ होते. त्यांना हे लक्षात आलं होतं की जसे आपल्याला प्रत्यंतर आलं तसं आपल्या भावंडांनाही, सगळ्याच भावंडांना, जो खंडूजी पाटील मोठा बंधू आहे त्याला, आणि हे चार जण इथे येऊन महाराजांना जो त्रास देत आहेत, त्या चारही जणांना हे प्रत्यंतर येणार आहे. त्यामुळे तो तटस्थ राहिले हरी पाटील. मग आता त्या पोरांना असं वाटायला लागलं, ते हरी पाटलाला म्हणाले की अरे, हे याच्यासारखे जे मैंद असतात ना, मैंद म्हणजे संधी साधू बोके, किंवा जे खोटे असतात, की त्यांना खरंच त्यांच्याकडे काही नसतं, पण आवाडाव मोठा असून ते स्वतःच स्वयंघोषित संत बनलेले असतात, तसा हा मैंद आहे, असं ती पोरं म्हणायला लागली. मी त्याचे इतर बंधू म्हणायला लागले हरी पाटलांचे. तर ह्याचा काढला पाहिजे दांड, असं त्यांचं मत पडलं. दांड म्हणजे ह्याचं सगळं ना अंडी पिली बाहेर काढून आपण त्याला ना एक्सपोज करू, त्याला इथून हाकलून देऊ कायमचा. अरे, त्याला सारखं योगेश्वर म्हणून लोक पुजतायत, काय असं आहे त्याच्याकडे? आपल्याला तर काय अनुभव नाही. कसा असेल अनुभव? तुम्ही माझामध्ये माजलेले आहात, कसा अनुभव येईल? कारण कधीतरी कुठेतरी तिथे पायावर डोकं ठेवल्याशिवाय अनुभव येत नाही. अनुभव येण्यासाठी पूर्ण शरणागती लागते. ती तुमच्याकडे आहे का? ती नव्हतीच. पण हे समजण्याची पात्रता त्या चार बंधूंमध्ये नव्हती. मग एके दिवशी त्यांनी काय केलं, की एक उसाची मोळी घेतली ह्या चौघा जणांनी, आणि ती मोळी घेऊन ते मंदिरामध्ये आले आणि महाराजांना असं म्हणाले की हे, असं सारखं इथे गणगण गण म्हणत भरसू नको. गण गण गणात होते, बस झालं तुझं भजन. तू किती खोटा आहेस आम्हाला माहिती आहे. तुझा दांड काढला पाहिजे, तुला इथून हाकलून दिलं पाहिजे. त्यासाठी आम्ही आज तुझी परीक्षा करायला आलोय. तू योगेश्वर आहेस ना, तू परमहंस आहेस, तू संन्यासी आहेस, नाकडा फिरतोस गावभर, तुला कशाची लाज वाटत नाही. पण तुझी ही सगळे सोंग ढोंग आज बाहेर काढण्यासाठी आम्ही या मंदिरामध्ये आलेलो आहोत. तर महाराज काही बोलले नाही. त्या मुलांना पाहून हसत बसले. तर ती मुलं म्हणाली, ऐक गण्या, हा आम्ही जे उसाची मोळी आणलेली आहे ना, त्या उसाचे आम्ही तुझ्या अंगावर प्रहार करणार. बघू दे आम्हाला तुझ्यामध्ये किती ताकद आहे ती. असं म्हणून त्या चौघांनी एक एक मोठा मोठा ऊस घेतला आणि ते महाराजांना मारण्यासाठी अंगावर त्यांच्या धावून आले. तेव्हा महाराजांच्या बरोबर असलेले भास्कर पाटील त्यांना सांगतात की अरे, तुम्ही उगाच हे असं काही करू नका. तुम्हाला जर हे वाटत नाहीत ना, हे योगेश्वर नाहीयेत किंवा ते अधिकारी पुरुष नाहीयेत, तर तुम्ही सोडून द्या ना हा विषय. त्यांना एक हीन दिन कसपटा समान मानून तुम्ही बाजूला व्हा. त्यांना मारण्याची काय गरज आहे? आता ही अरेरावी होती. त्यांनी भास्कर पाटलाला सुद्धा कोपरानी मागं पुढे केला असेल की तुम्ही याच्यात पडायचं नाही, आमच्या परीक्षा, आम्ही त्यांची परीक्षा आज घेणारच, बघू दे आम्हालाही बघायचंय याची योगबल काय आहे ते. भास्कर पाटलांनी खूप विनवण्या केल्या, पण त्यांनी बाजूला लोटून दिलं की नाही, तुम्ही इथे मध्ये यायचं नाही, आमच्यामध्ये पडायचं नाही, फुकट तुम्ही मार खाल. आणि मग ते चार जण, ते चार मोठे मोठे जाणके चांगले जाडजूड ऊस घेऊन महाराजांच्या अंगावरती धावून आले आणि महाराजांना त्यांनी अक्षरशः शेतकरी जशा धान्याच्या ओंब्या अशा धोपटून धोपटून त्याच्यातलं धान्य वेगळं करतो,
त्याप्रमाणे त्यांनी महाराजांना अक्षरशः धोपटायला सुरुवात केली. त्यांच्या पाठीवरती, अंगावरती इतके काही उसाचे प्रहार करायला सुरुवात केली की एखादा मनुष्य, सामान्य मनुष्य, 2-3 मारांनीच बेशुद्ध पडला असता, 2-3 फटक्यांनीच. पण महाराज जागीच हसत बसले. त्यांनी काही प्रतिक्रियाच व्यक्त केली नाही. कोणाच्या हातातला तो ऊस धरून त्यांनी त्याला प्रतिकार केला नाही. ते मुकाट तो मार खात होते. आणि ते मार खाता खाता, ते मारता मारता त्या पोरांच्या लक्षात आलं की अरे हा तर खराच बली आहे, की याच्या अंगावरती एकही वळ उठला नाहीये उसाचा, आपण जे मारतोय तो. आणि त्याला कुठलीही वेदना झाली नाही. तो त्याच्या निजानंदामध्ये रंग आहे, दंगलेला आहे, दंगलेला आहे, रंगलेला आहे. हे पाहिल्यानंतर ते चौघ जण मात्र प्रचंड घाबरले की बाबा हे खरंच काहीतरी इथं आहे. आणि मग ते त्यांच्या पायाशी लागले आणि ते त्यांना म्हणाले की क्षमा करा, आम्ही तुम्हाला ओळखलं नाही. तर महाराज त्यांना काय म्हणतात, म्हणजे हे महाराजांनी फिरकी घेतली त्यांची जवळपास, पण तरी सुद्धा त्यांना महाराज म्हणतात की अरे मुलांनो, तुम्ही मला एवढं जीव खाऊन मारताय, तुमच्या सगळ्या ताकदीनिशी मारताय मला, त्यांनी तुम्हाला किती श्रम झालेले आहेत. तर त्या श्रमांचा परिहार करायला नको का? श्रम परिहार केला पाहिजे. मग त्यासाठी या इकडे मी तुम्हाला काय ते श्रम परिहारासाठी देतो. म्हणून त्या मोळीतला एक ऊस महाराजांनी हातानेच पिळला आणि त्याच्यातनं रस काढला. सरका वाचून जेव्हा तो रस त्या योगी पुरुषांनी काढला, ते बघून तर त्या मुलांचे चेहरे पांढरे फटक पडले, जीभ टाळ्याला चिकटली. अरे हे काय अघटित, आयुष्यात आम्ही असलं कधी पाहिलेलं नाही. त्या उसाची अवघी मोळी समर्थानी पहा पिळेली आणि रस नव्हाळी त्या पोरांना तो प्यायला दिला उसाचा रस. तो प्यायला मात्र त्या सगळ्यांच्या वृत्तीमध्ये पालट झाला. कायमचे ते त्या चरणापाशी लीन झाले वृत्तीन. मग आता हे सगळं जे काही चाललं होतं, ते दृश्य पाहायला मंदिरामध्ये आधीच उत्सव चालू आहे, तेव्हा गर्दी झालेलीच होती. मग इकडे गर्दी झालेली असल्यामुळे यांना अवसान जास्ती चढलं होतं की किती मारू न किती नाही. मग ह्या पद्धतीने जेव्हा महाराजांना त्यांनी झोडून काढलं अक्षरशः, तेव्हा एकाही गर्दीतला एकही माणूस पुढे झाला नाही. पण महाराजांनी त्यांना जे प्रत्युत्तर दिलं की तुम्ही मला मारले तर तुम्हाला मी रसच प्यायला देतो. एका अर्थी तो रस जरी लौकिक अर्थाने त्या मोळीचा महाराजांनी पिळला असला किंवा मोळीच अक्षरशः त्यांनी पिळून काढली त्या रसाची, तरी सुद्धा कुठेतरी पारमार्थिक मार्गातला जो काही खरा रस आहे, तो महाराजांनी त्या रसाच्या रूपाने त्या पाटील मंडळींना, त्या चारी बंधूंना प्यायला दिला. कदाचित हरिपाटलाला सुद्धा तो तिथे प्यायला मिळालेला असला पाहिजे, कारण तोही तिथे उपस्थित होता. फक्त तो मारझोड करण्यात हातभार त्याचा नव्हता. मग आता ही पोरं भ्यायली होती एका अर्थात. ते हाताने म्हणजे ते सगळी घटना घडून गेली तरी त्यांचं अंग कापत होतं आतनं, कारण आपण अघटित केलेलं आहे आणि एका खऱ्या साधूला आपण दुखवलेलं आहे, हे कुठेतरी आतमध्ये होतच. तेही बुद्धिमान होते, फक्त काही रेम्या डोक्याचे नव्हते पैलवान असल्यामुळे. बुद्धिमत्ता होतीच. मग त्या बुद्धीला जे जे काही पटायला लागलं आतमधनं, त्याच्यातनं जे विश्लेषण सुरू झालं, त्याच्यातनं त्यांना अशी बुद्धी त्यांची सांगायला लागली की अरे हे तुम्ही केलंय ते बरोबर नाही केलंय बरं का, याचा तुम्हाला उलटा काहीतरी त्रास होऊ शकतो. अर्थात ही भीती प्रत्येकाच्याच मनात असते. म्हणूनच भोंदू असो नाही तर खरा असो, त्यांच्या जवळ लोक जरा बिचकतच जातात की भोंदूनी शाप दिला तर आपलं वाटोळं होईल, कारण तो भोंदू आहे हे आपल्याला माहिती कुठे असतं. मग इथे तर योगेश्वर होता, भोंदू थोडीच होता. मग हे जेव्हा त्यांना पटलं पाटील बंधूंना, तेव्हा त्यांना असं वाटलं, भीती तर वाटलीच आतमधनं. तरी मग ते गपचूप आपल्या घरी आले आणि खंडू पाटलाला म्हणजे त्यांच्या मोठ्या बंधूंना सांगायला लागले की दादा, आज असा असा प्रसंग मारुतीच्या मंदिरामध्ये घडलाय आणि आम्ही त्याची परीक्षा घ्यायला गेलो, पण त्यांनी आमचीच धुळधाण उडवलेली आहे. अक्षरशः आम्हालाच त्यांनी चारी मुंड्या चित केलं.
आणि हरीला तर त्यांनी आधीच त्यांचा हिसका दाखवलेला आहे. आणि खरं मी सांगू का तुम्हाला, आम्ही दादांना सांगतायत बरं का, खंडूजी पाटलांना, की खराच तो योगेश्वर आहे. तो खराच अवलिया आहे, ते खरंच संतरत्न आहे. इतके दिवस आपण बंकटलालाला शिव्या घालत होतो, खोळचट म्हणत होतो, यांनी एक कुठलं सोंग त्याच्या घरामध्ये आणून ठेवलंय म्हणून. बंकटलाल वेडपट झालाय, बंकटलाल खोळावलाय, असं आपण जे म्हणत होतो ते असत्य आहे बाबा का दादा. की हे खरी गोष्ट अशी आहे की खरोखर तिथं काहीतरी आहे. आणि त्याचं प्रत्यंतर आम्ही त्याची परीक्षा घेऊन अनुभवलेलं आहे. हे ऐकून खंडू पाटील सुद्धा अंतरंगामध्ये चकित झालेला आहे की अरे, आपले बंधू एवढं असत्य कशाला सांगतील. आणि खरोखर त्यांनी ते 100-200 लोकांच्या साक्षीने घेतलेली परीक्षा आहे. हरी पाटील त्याला तालमीत घेऊन गेलेला आहे. तालमीमध्ये अनेक घुमणारी पैलवान आहेत, त्यांच्या समोर घेतलेली परीक्षा आहे. हे एकांतातले अनुभव नाहीयेत. हे जनसामान्यामध्ये घेतलेले, जनांच्या मध्ये घेतलेले अनुभव आहेत आणि त्याचे साक्षीदार अनेक आहेत. त्या पद्धतीने हे सगळं सांगितलं जाते. त्यामुळे तोही चकित झाला, खंडू पाटील. आणि मग तोही बघूया तरी काय आहे इथं, ह्या पद्धतीने महाराजांच्या दर्शनाला यायला लागला. पण भाषण मात्र महाराजांची त्याचं अरे तुरेच होतं. अरे गण्या, अरो गणूजी, अरे गण्या वगैरे अशी ती अरे तुरेची भाषा होती महाराजांची. गण्या गण्या म्हणे वाणी, परिप्रेम उपजे अंतःकरणी. पहा नारळा लागुनी, वर कवटी खोबरे आत. त्या पद्धतीने त्याचा व्यवहार महाराजांशी चालू झाला. तो एकेरी नावाने हाक मारत होता, कारण अजून भाव कुठे दृढ झालेला होता महाराजांच्या पायाशी. बंधूंनी परीक्षा घेतली, त्याच्या पोटी, त्या आकर्षणापोटी खंडू पाटील त्यांच्या बरोबर तिथे वार्तालाप करत राहिला. गण्या गण्या म्हणे वाणी, परिप्रेम उपजे अंतःकरणी, अशा पद्धतीची त्याची एकंदर महाराजांबरोबर बैठक चालू झाली. आणि ह्याच्यामध्ये एक दासगणू महाराज असं म्हणतात की ते अरे तुरे ही भाषा पाटील का करत होते. तर त्यांना गावच्या लोकांबरोबर अरे तुरेचीच भाषा माहिती होती. कोणालाही त्यांनी आस्थानी आणि निरर्थक मान दिलेला नाही. जिथे मान द्यायचा तिथे जरूर दिलेला आहे. ज्या स्थानाला मान द्यायचं तिथे जरूर दिलेलं आहे. गोमाजी बुवांसारखं संतरत्न त्यांना लाभलं होतं या घराण्याला. त्यांना मान द्यायचा, त्यांच्या पुढे हात जोडायचे. म्हणजे ते गोमाजी बुवांनी देह ठेवलेला होता, पण त्यांच्या स्मृतीमध्ये त्यांचं काही छायाचित्र असेल, कल्पनाचित्र असेल, तिथे त्यांना त्या स्थानी मान द्यायचा. तो अस्थानी नाही, तो स्थानाप्रमाणे दिलेला मान. पण निरर्थक मात्र मान त्यांनी कोणाला दिलेला नाही. जिथे अर्थ पूर्ण आहे तिथेच त्यांनी मान दिलेला आहे. म्हणून त्यांचं महाराजांबरोबर अरे गण्या हे भाषण सुरू झालं. इकडे कुकाजी पाटलांना सुद्धा ही हकीकत सगळी समजली होती. कुकाजी पाटीलही दर्शनाला त्यांच्या येऊ लागले होते. एके दिवशी मात्र असंच घरामध्ये चर्चा चाललेली असताना कुकाजी पाटील खंडूजी पाटलांना काय म्हणाले की अरे, तू मला सांगतोस की ते साक्षात्कारी आहेत. तू मला सांगतोस ते योगेश्वर आहेत. तू मला सांगतोयस की तो अवलिया संत पुरुष आहे. त्याची प्रचिती आम्हा सगळ्यांना आलेली आहे. मग माझी एक इच्छा तू त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या वतीने तू पूर्ण करू शकशील का, त्यांच्या माध्यमातून. तर खंडूजी पाटील काकांना म्हणाला की काय तुमची इच्छा आहे की जी महाराजांच्या आशीर्वादाने मी पूर्ण करावी, त्या गण्याच्या आशीर्वादाने मी पूर्ण करावी. तेव्हा कुकाजी पाटील त्याला म्हणाले, अरे तुला पुत्र संतान नाहीये, माझा वृद्धापकाळ झालेला आहे. नातवंडाचे बोलखेळ मला डोळ्यांनी बघायचे आहेत, मला नातू खेळवायचा आहे. आणि पर्यायाने आपल्या ह्या अफाट इस्टेटीला वारस मिळवून द्यायचा आहे. तर हा सगळा जो हेतू माझ्या मनात आहे, तो माझ्या वृद्धापकाळामुळे माझा काय भरोसा नाही, मी आज आहे उद्या नाही. तो हेतू जर मनीच्या मनी जिरून जात असेल तर या योगेश्वराचा आणि तुमच्या संपर्काचा फायदा तरी काय.
तर त्यांना विनवणी कर तू, की त्यांना हे काही कठीण नसावं असं मला वाटतं, असं कुकाजी पाटलांनी खंडूला सांगितलं. खंडूजी पाटला त्याप्रमाणे खंडूजी पाटील मंदिरामध्ये एक दिवशी आले. उत्सव चालूच आहे बरं का, हा श्रावण महिन्यातल्याच ह्या सगळ्या घटना आहेत. खंडूजी पाटील म्हणजे मोठा उत्सवाचा पुढारी अधिकारी पुरुष, तो आल्यानंतर काय सगळा तामझाम. तर त्यांनी महाराजांशी येऊन बोलायला सुरुवात केली की अरे गण्या माझा चुलता वृद्ध झाला आहे आता, आणि त्या वृद्धाची इच्छा काय आहे, तर त्याला नातवंड पाहायचं आहे, नातू पाहायचा आहे. तर मला काही मुलगा नाही, तर तू मला मुलगा मिळवून दे, असं गण्याला सांगतायत बरं का, म्हणजे महाराजांना, आपल्या गजानन महाराज. महाराजांनी हे ऐकून घेतलं आणि अतिशय सुंदर असं हास्य केलं, स्मित केलं, आणि महाराज म्हणाले की अरे तू तर स्वतःला फार ताकदवान समजतोस, फार सामर्थ्यवान समजतोस, तूही मल्लविद्येमध्ये प्रवीण आहेस, तुझ्या घरी जमीदारी आहे, सावकारी आहे, मालगुजारी आहे, अफाट संपत्ती आहे, अफाट शेती आहे, गिरण्या दुकाने पेढ्या अति, आणि मग लक्ष्मी जर तुझ्या घरी पाणी भरते अक्षरशः, तर मग हे धनबलाच्या साहाय्याने तुला मुलगा का होत नाही? तर खंडू पाटील सुद्धा बुद्धिमान होता. तो म्हणाला की महाराज तुम्ही म्हणता ते सगळं खरं आहे, तू म्हणतोस ते सगळं खरं आहे गण्या, पण एक लक्षात घे की शेती आहे, शेतीची मशागत केली आहे, खत घातलेलं आहे, बी बियाणं पेरलेलं आहे, मऊसूत असं सगळी शेतं नांगरून पडलेली आहेत, त्याच्यावरती उपचार झालेले आहेत. पण जर पाऊसच पडला नाही, तर त्या शेतीचं वाटोळं होईल की नाही? मग तद्वतच ही एवढी जरी सगळ्या या इस्टेटीचा मी मालक असलो, वारस असलो, तरी सुद्धा इथे मनुष्याचं कर्तृत्व चालत नाही. जर मला मूल होत नसेल किंवा मला मुलगा होत नसेल, तर इथे माझे प्रयत्न अपुरे पडत आहेत. हे उत्तर खंडू पाटलांनी जेव्हा महाराजांना दिलं, तेव्हा महाराजांनी आणखीनच हसले महाराज, आणि ते म्हणाले की तुझ्यासाठी मी त्या पांडुरंगाला विनवणी करीन, त्याला हे काही जड नाहीये, पण त्यासाठी तुला एक करावं लागेल की आम्र रसाचे भोजन दर साली खाली ब्राह्मणांना, हे व्रत चालव, आधी परमेश्वराला आंब्याच्या रसाचं भोजन घाल, आणि मग तुझ्या वतीने मी ह्या पांडुरंगाला विनवणी करतो, त्या ब्रह्मदेवाला विनवणी करतो. आणि महाराज त्याला हसून म्हणाले तू एवढा अधिकारी आहेस, मग त्या ब्रह्मदेवाला आज्ञा का नाही करत की मला पोरबाळ द्या म्हणून? तेव्हा खंडू पाटील म्हणाले की दुष्काळात जमिनी उताण्या पडती ख्यात हे, मग तिथे माणसाचं कर्तृत्व चालत नाही, कारण पाऊसच नाहीये. मग इथे मला जो वारस नाहीये, त्याच्यासाठी तुमच्यासारख्या माणसांचीच कृपा पाहिजे. तोपर्यंत ते गण्या आणि तो साधा मनुष्यच होता. योग योगेश्वर म्हणून लोक सांगतायत, आपल्याला कुठे प्रचिती आली? बंधूंना आले, हरीला आले, 4 जणांना आले, 5 जणांना आपल्या बंधूंना, मला कुठे आले प्रचिती? मग ह्या चुलत्यांचा प्रस्ताव घेऊन महाराजांशी हे बोलणं सुरू झालं. तेव्हा महाराज त्याला म्हणाले की जा, तुझं काम होईल, तुझ्या मनासारखं होईल, फक्त आम्ररसाचं भोजन दर साली ब्राह्मणांना घाल, हेच तुला मी सांगतोय. आणि हे त्यांनी घरी येऊन जेव्हा सांगितलं कुकाजी पाटलांना की असं ते म्हणाले, तर कुकाजी पाटलांच्या हर्षाला पारावार उरला नाही की हा योग योगेश्वर, हा जो निधी आहे, तो निधी आपल्याला आता सहाय्यभूत होणार आहे, आपल्या कामाला तो निधी येणार आहे. आणि असं त्यांच्या मनाने तो उल्हासदायी असं त्यांचं मन झालेलं आहे. आणि समर्थांचं वचन खरंच झालं की खंडू पाटलाची जी बायको होती गंगाबाई, ती गर्भिणी झाली, आणि 9 मास उलटल्यानंतर तिला पुत्र झाला. तर तेव्हा तो पुत्र व्हायच्या आधी महाराज जेव्हा हे खंडू पाटलांशी बोलले होते, तेव्हा महाराज काय म्हणाले, तुला मुलगा दिला,
तू याचना केली माझ्याकडे. याचना म्हणजे मागणे, भीक. ती भीक तू मागितलीस की मला मुलगा हवाय, तर तुला मुलगा होईल, पण त्याचं नाव भिक्या ठेव, असं महाराजांनी त्याला सांगितलं. आणि मग मुलगा झाला. आणि मग खंडू पाटलांनी महाराजांनी सांगितलं होतं ते तंतोतंत पालन केलं. भिक्याच्या ऐवजी भिकाजी असं मुलाचं नाव ठेवलं. आणि मग त्या कुकाजी पाटलांना एवढं काही हर्ष झाला, त्यांनी त्या गावामध्ये अक्षरशः आनंदोत्सव शेगावामध्ये साजरा केला. त्याने धर्म केला बहु, गरिबा दिले गुळ गहू, आणि खाऊ दिला गावातल्या अर्भकांना, सगळ्या अर्भका. आणि तिकडे तिकडे आनंदी आनंद, गुढ्या तोरणं उभारायचीच फक्त बाकी ठेवली होती कुकाजी पाटलांनी. बाकी मग समाराधना काय, संभावना काय, दान धर्म काय, त्यांनी पुष्कळ काही केलं. आणि ते केल्यानंतर त्यांना असं वाटायला लागलं की खरोखर माझ्या आयुष्याचं सार्थक झालं. कारण कुकाजी पाटलांना स्वतःला मुलबाळ नव्हतं, पण खंडूजी पाटलालाही तोच अध्याय आयुष्यभर फॉलो करायला नको, म्हणून त्यांनी सांगितलं या योगेश्वरांकडनं ती प्राप्ती करून घे. मग पाटलांच्या ओसरीवर बाळ रांगायला लागलं. आणि मग हा जो बोलबाला होता पाटलांचा, बघा आता एवढस जरी काही असलं तरी तिखट मीठ लावून सांगायची मनुष्याची वृत्ती असते. इथे तर एवढ्या मोठ्या घटना शेगावामध्ये घडायला लागल्या श्रावण महिन्यामध्ये. हा आशीर्वाद दिलाय, पुढे 9 महिन्यांनी पाटलाला मुलगा झालाय. भिकाजी नाव ठेवलंय, थाटात बारस झालंय. पुढे बाळ वाढल असे शुक्ल पक्षीच्या इंदुपरी. इंदू म्हणजे चंद्र. शुक्ल पक्षातला जर चंद्र जसा कलेकलेने वाढतो तसं ते बाळ वाढायला लागलं. आणि पाटलाच्या ओसरीवरी बाळ रांगू लागलं. दासगणू महाराजांच्या ओव्या आहेत ह्या गजानन ग्रंथामध्ये. तर हा बोलबाला पाटलांचा देशमुख मंडळींना पटला नाही. कारण गावामध्ये दोन तट होतेच ना. राजकारण काय आजच्या सारखं पार्टीचं राजकारण नव्हतं तेव्हा. कुठला पक्ष नव्हता राजकारणी. ब्रिटिशांची सत्ता होती तरी सुद्धा गावगुंडांचं किंवा गावगणना जे राजकारण असतं ते तर त्यावेळेला होतच. मग त्यावेळेला देशमुखही पाटलांसारखे जे मातब्बर तालेवार होते त्यांचं आणि पाटलांचं हाडवैर होतं. अधिकारापण, अधिकारामुळे हार्डवेअर होतो. कोणाची सत्ता, देशमुखांची का पाटलांची? पण दोघेही तुल्यबळ गज समान होते ना. मग दोघेही एकमेकाला कायमच आजमावायचे, कायमच कुरघोड्या करायचे एकमेकावरती. आणि मग हा जो सगळा पाटलांच्या घरचा बोलबाला झाला तो देशमुखांना अतिशय पोटदुखी झाली, पटलं नाही त्यांना. अरे काय की एवढं म्हणजे, अरे ह्याला वारस मिळाला शेवटी खंडू पाटलाला. हा असाच निपुत्रिक मेला असता तर किती बरं झालं असतं. काही कारण नसताना दुसऱ्याबद्दलच्या ज्या ह्या वाईट इच्छा असतात, ज्याला नेगेटिव्हिटी आपण म्हणतो, निगेटिव्हिटीचा पूर्ण भर असं आपण म्हणतो, उगाच दुसऱ्याचं वाईट चिंतायचं. म्हणजे कायिक वाचिक मानसिक सुद्धा तुम्ही दुष्कर्म करू नका. कायिक वाचिक मानसिक दृष्ट्या सुद्धा तुम्ही दुसऱ्याला दुखवू नका. इथे मानसिक दृष्ट्या ते पाटलांना देशमुख मंडळी दुखवत होती, कारण त्यांना हे सहन झालं नाही. त्यांचा जो उत्कर्षावरती चढलेला जो कळस आहे तो त्यांना सहन झाला नाही. मग पुढे नेमकं काय झालं ते कथानक आपण पुढच्या भागामध्ये पाहू. जय गजानन. जय गजा.